ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते, शंकर गुलवी ज्यांनी आपल्या भावांच्या स्मरणार्थ कैलासवासी चंपक गुलवी यांच्या स्मरणार्थ एक लकी ड्रॉ इथे ठेवलेले आणि लकी ड्रॉ मध्ये 12 मॅनचं नाव येईल. त्या 12 मॅनला गिफ्ट हॅम्पर पारितोषिक दिलं जाईल. सर्व 12 मॅननी इथे आल्यानंतर आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर इथे नोट करायचा आहे. लकी ड्रॉ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम सामन्यामध्ये जो संघ याच्यावर नाव करेल त्या 12 मॅन साठी देखील गिफ्ट हॅम्पर असणार आहे. आणि जे 12 मॅन आपण पाहतो या खेळणारे संघ आहेत त्या सर्व संघांचे 12 मॅनचा देखील नंबर नाव इथे नोट केला जाईल आणि त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉ असणार आहे. ज्या 12 मॅनचं नाव येईल त्या 12 मॅनला लकी ड्रॉच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर पारितोषिक दिलं जाईल. पोगो संघाने आपलं सेलिब्रेशन सजवायचं आहे. हे मैदानाचं विहंगम दृश्य आपण पाहू शकतो. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून डीडी ग्राउंडचं हे दृश्य टिपलं गेलेलं आहे. एसके एंटरटेनमेंटचे या सर्वे सर्व आपण पाहतो शंकर गुलवी यांचं क्लिअर आणि क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याने हे डीडी ग्राउंडचं दृश्य टिपलं गेलेलं आहे. आपण पाहू शकता अतिशय विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. शेळके ब्रदर्स पोगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शेळके ब्रदर्स पोगाव संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेले आहे जयबजरंग पॉवर शेलार या संघाला. दोन्ही तगडे संघ आहेत. दोन्ही तगड्या संघामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सचिन भोईर तर दुसऱ्या बाजूला तुषार शेळके हे बॅटल देखील आपण पाहणार होतो. खरं सिटी BC4 फॉर्मॅट मध्ये हे दोन खेळाडू एकाच संघामधून खेळताना आपल्याला चॅलेंज स्पोर्ट संघाकडून पाहायला मिळतात. आजच्या दिवसामधील पहिला सामना या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे. कैलासवासी पुष्पा दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ अतिशय दशरथ भोईर यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय ते आम्हाला कैलासवासी खुशी मनोज म्हात्रे यांच्या स्मरणार्थ किशोर लहू तरे यांच्याकडून स्पॉन्सर केली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी बाजीराव अंबो गुलवे यांच्या स्मरणार्थ बजरंग बाजीराव गुलवे यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे कैलासवासी दीपेश काशीनाथ गुलवे यांच्या स्मरणार्थ जयदास नथुराम गुलवे यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला कैलासवासी विजेंद्र मगन भालेकर यांच्या स्मरणार्थ निखिल मगन भालेकर यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ची ट्रॉफी आम्हाला कैलासवासी मथुरा
अनिल गुलवी यांच्या स्मरणार्थ प्रभाकर अनिल गुलवी यांच्याकडून, तर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॉलरची ट्रॉफी आम्हाला कैलासोशी मथुर अनिल गुलवी यांच्या स्मरणार्थ रवींद्र अनिल गुलवी यांच्याकडून पोहोचले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला कुमार हर्षल शेठ नामदेव गुलवी यांच्याकडून स्पॉन्सर केलेले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत आयोजन कमिटीमध्ये आपण पाहतोय योगीजी गुलवी, त्यानंतर विशाल गुलवी, प्रशांत गुलवी, राजा गुलवी, शुभम गुलवी, निखिल वालेकर, आकाश गुलवी, करण गुलवी, दीपेश गुलवी, राज गुलवी, हर्षल गुलवी, अक्षय भोईर, कुमार भोईर, मोहन चौधरी, सुदर्शन गुलवी, आतिश भोईर, सुजल गुलवी, ही कमिटी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून हे भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जे आकर्षक सन्मानचिन्ह आपण पाहतोय ज्यामुळे योगेश गुलवी साहेबांनी या स्पॉन्सर त्यांचे विशेष धन्यवाद. मित्रांनो, आज आमचे बड्डे बॉय प्रशांत गुलवी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. आज आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट देखील आमच्या व्यापीवर करणार आहोत. हाही वजश्री निंबोली संघाचा उत्कृष्ट फलंदाज प्रशांत गुलवी याचा आज वाढदिवस आहे आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ओपनर फलंदाज क्विंटन डिकॉकचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे टीम इंडिया विरुद्ध सलग 3 सामन्यामध्ये 3 सेंचुरी ठोकण्याचा विक्रम आहे. सेंचुरीचे हॅटट्रिक त्याच्या नावे आहे, कारण सलग 3 सामन्यामध्ये 3 शतके झळकवण्याचा विक्रम त्याने टीम इंडिया विरुद्ध ज्यावेळी सिरीज झाली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथे केला होता. या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक जे सन्मानचिन्ह पाहतोय ते आम्हाला स्वीत इंडियाचे सर्वे सर्वांना या स्पर्धेचे आयोजक योगेश भगवान गुलवी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकलेले शेलकर पोगाव संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मध्ये सामन्याला देखील सुरुवात होते. जय हनुमान पोगाव विपक्ष आपण पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार. ट्वेल मॅन साठी देखील लकी ड्रॉ असणार आहे. हर्ष गायकर, आपण आपला नाव आणि नंबर नोट करायचा आहे. जयनमान पोगाव विपक्ष जय बजरंग पॉवर शेलार या दोन संघांमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना. सलामीच्या जोडी मैदानामध्ये वंडर शेलार सचिन भोईर आणि त्याच्यासमोर त्याचा सकरी फलंदाज विजय भोईर. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अविनाश शेलके पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका पण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सचिन भोईर ऑफ द मार्क. एका धावेने अकाउंट ओपन होतोय जय बजरंग पॉवर शेलार या संघाचं. वैयक्तिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अविनाश शेलके आपण बघू फ्रंट लाईन गोलंदाज जर्मन पोगा संघाकडून हे षटक घालताना. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल असून चेंडूला फेकून दिलेलं या मेडिको चेंडून सीमा पार. आजच्या दिवसामधील पहिला षटकार. पहिलं षटक मार्ग असताना पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पिक हिट पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू देखील निघून जाईल. यावेळी मात्र स्क्वेअर लेग चेंडून सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 में 2 ठोक डाले.
इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी छोट्या बॅकलीचा वापर करण्याचा फलंदाजाला मजबूर केलं. इथे मात्र कमबॅक करताना गोलंदाज अविनाश शेळके पाहायला मिळतोय. जबरदस्त पॉवर शेलर संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2025 पाहायला विसरू नका. जय बजरंग पॉवर शेलर आयोजित जय बजरंग पॉवर शेलर चषक 20-25 दिमागदार आयोजन. इथे या चांगल्या चेंडू हाताळले पुन्हा एकदा मात्र एक चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या सिंगल वाढवून होते. धावतो गावर 14 धावा. पहिले षटक मार्गस्थ अविनाश शेळके वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळताना राईट मोर द स्टंप. इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. कव्हर रिझन मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. एक छोटी धाव अगदी दिवसा डवल्या एका धावीची चोरी केली जाते. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्त नंतर जयबजरंग पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद धावतुल्कावर 15 धावा. चांगली स्टार्ट इथे मात्र शेलर संघाची पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेटला मित्रांनो आता ग्लॅमर आलेलं आहे. अगदी टेनिस क्रिकेटमधील खेळाडू ICL या स्पर्धेमध्ये देखील निवडले जातात आणि या ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट. कारण काल आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सेरेगावचा सुपुत्र ओमकार तारमले याची IPL 2026 मध्ये हैदराबाद संघात निवड झालेली आहे आणि पहिला असा खेळाडू जो IPL मध्ये सिलेक्ट झालेला आहे. संपूर्ण ठाणे वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण सेरेगावचा हा आपण बघतो यंग स्टार हैदराबाद संघामधून आपल्याला IPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. इथे मात्र गुकाय बसून हा फटका केला मात्र सरळ स्क्वेलेकच्या हातामध्ये विकेटचं पतन. मॅन इन फॉर्म बिग ब्लो मोठा मासा करायला लागतो. सचिन भोईर याची गेली संपुष्टात. IPL 2026 मध्ये हैदराबाद संघात निवड झाल्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या या ग्रामीण भागातून पहिला असा प्लेअर आहे जो सिलेक्ट झालेला आहे. यामागे त्याची खूप मेहनत आहे. त्याच्या यशामागे अनेक जणांचे हात आहेत, मेहनत आहे आणि त्याला मार्गदर्शन सहकार्य आहे. या सर्वांचे सुद्धा अभिनंदन, कौतुक. कारण हा क्षण शहापूर नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अभिनंदन आहे. पुन्हा एकदा ओमकारचं खूप खूप अभिनंदन. कारण पहिला असा खेळाडू आपण पाहतोय ज्याची IPL मध्ये निवड झालेली आहे आणि त्याला मुलाचं मार्गदर्शन आपण जर बघितलं तर नरेंद्र दिवाने जो गिरसे संघाचा ग्रेट बॅटर आहे त्याचा लाभलेला आणि नक्कीच आपण बघितलं तर अभिमानाचा क्षण आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी की एखादा टेनिस खेळणारा खेळाडू IPL मध्ये सिलेक्ट झालेला आहे. न्यू बॅटर ललित गुंडोलकर. इथे विकेट हा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला मिडल रिझर्व मध्ये चेंडू उचलला जातोय. तो एका धावीने ललित ऑफ द मार्क होतोय. एका धावीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. जबरदस्त पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. ज्ञानेश्वर शेळके बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना करू फलंदाज विजय भोईर. चॉकलेट बॉय ऋषी गुडी यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत इथे केलं गेलेलं आहे या मोठ्या फटकाने षटकाराने.
विजय भोईर जणू काही शेलारीतून सेट होऊन आलेला आहे आणि विजय भोईरला जणू काही टेनिसचा चेंडू सध्या फुटबॉल दिसतोय. हा तिसरा षटकार विजय भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि षटकार संघाच्या धावसंख्या येतोय आकार धावसंख्या 6 ने वेगाने मुसंडी मारते पोहोचते ती 22-2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फ्री किल्ल्या चेंडूला मेडिकल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. सागर भोईर शागी तोपर्यंत एक सिंगल रन घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहतोय जबरदस्त पॉवर शेलर विपक्ष जहनमान पोगाव या दोन संघामध्ये. इथे ऑन साइडला त्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा सागर पाटील तिथे सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. ज्ञानेश्वर शेलके व्यापीराच्या टोका करून बोलताना राईट आर्म उर्दू स्टंप. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला लेफ्ट स्वीप चेंडू निघून जातो मेडिकल रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त पॉवर शेलर संघ आपण खेळताना पाहतोय आणि जबरदस्त पॉवर शेलरचा एक मेगा होणं मित्रांनो आपण पाहतोय. कारण त्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर कव्वार अंबाडे असोसिएशनचे संघ देखील खेळताना पाहायला मिळतील आणि भिवंडी ग्रामीण संघटनेचे देखील संघ खेळताना पाहायला मिळतील. 2-in-1 अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय भालचंद्र किंडागंडा शेलार येथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर पाहायला विसरू नका. बड्डू भाई प्रशांत गुले वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रशांत गुले यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000. सुदर्शन शिल्के बॉलिंग ट्रॅकवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28. 14च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कुठून काढलेल्या तर जबरदस्त पॉवर शेलर या संघाने. आता मात्र विखुरली शतक्षण पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय 4 शतक्षक 30 सलकमध्ये आहेत, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये आहेत. पॉइंट आणि एक्स्ट्रा कोड तैनात केले गेलेले. फ्री किल्ल्या चेंडूला समोर किल्ल्या 20 मध्ये लॉंग ऑन रिझल्ट मध्ये चेंडू उचलला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये त्रिमूर्ती गायकर आपण बघतोय मिस्ट्री मॅन शतक्षण करताना. तर कॉक रिझल्ट मध्ये सागर पाटील सॅगी शतक्षण करताना पाहायला मिळत आहे. यावेळी मध्ये गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. स्लॉक स्लिप चेंडू निघून जातोय या स्क्वेअर चेवरून सीमा पार घुटना टेक 6 देख. पाहतोय षटकार पाहतोय आपण त्याच्या बॅट मधून हा 4था. संघाची धावसंख्या वेगाने पोहोचते ती 35 वर 35. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतो शतक्षक दूर चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोलेक रिजन मधून सीमा पार धाव बिंदू 4. विनार विपक्ष जयदुर्गा बी टेमघरपाडा या दोन संघामध्ये दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. जयबजरंग विनार संघाचा संघ नाईक आणि जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाचा संघ नाईक. पुढील सामना आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. विनार विपक्ष टेमघरपाडा पुढील सामना असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39-39
चांगली धावसंख्या जयबजरंग पॉवर शेलर संघाची पाहायला मिळत आहे. इथे मात्र बॅकला जाऊन चेंडूला फेकून दिलेला आहे. हा चेंडू देखील निघून जातो स्क्वेअरच्या वरून सीमा पार. यावेळी षटकार. चाळीस या धावसंख्येवर फलंदाजी करतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतके या झळकवले गेले आणि दोन्ही अर्धशतके आपण बघितलं तर धनेश्वर कुक्षे संघाच्या फलंदाजाने महेश पाटील आणि मानस धुमाल यांच्या नावे 2 अर्धशतके आहेत. इथे मिश्रा पाट काही झेल होण्यासारखी संभावना नाही. मानव रहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होती. धावसंख्येवर 46 धावा. विजय भोर पोहोचतो आपले वैयक्तिक 41 धावसंख्येवर 9 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 250 आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहिली अर्धशतक झळकवण्याचा विक्रम महेश पाटील या फलंदाजाने केला होता आणि त्यानंतर कालच्या दिवशी मानस धुमाल याने देखील अर्धशतक झळकावलं होतं. 57 धावा करून काढल्या होत्या. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर जयबजरंग पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ते 1 बाद 47 धावा. 47 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जयबजरंग भिनार विपक्ष जयदुर्गा बीट टेमघरपाडा. त्यानंतर विजय संघामधील सामना. त्यानंतर साईस स्कार्बा विपक्ष मिनेसिलियन जयबजरंग कारिवली आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल RCC राया विपक्ष डिफेंडिंग चॅम्पियन जयबजरंग गोडसे बी या 2 संघामध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जयबजरंग पॉवर शेलर संघाची चांगली टोटल स्कोरवर पाहायला मिळते. धावसंख्या 47 आणि शेवटचे षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज विश्वास जाधव येतोय. विश्वास याच्यावर शेवटच्या षटकासाठी विश्वास दाखवलेला आहे. यावेळी फुलटॉस चेंडू. फुलटॉसचा फुल टोल वसूल करताना फलंदाज ललित गुंदलकर. छोटा पॅकेट बडा धमाका. जयबजरंग पॉवर शेलर संघ टाळ्यांचा आवाज आपण डगआउट मधून ऐकतोय. हो 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 ये भी जाएगी, ये भी जाएगी, ये भी गई, सदी चली गई साजन के घर. आणखीन एक षटकार. आपण पाहिलं की या सलग 2 चेंडूमध्ये 2 षटक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावसंख्यावर 59. सध्या धावा होत नाहीत तर धावा जणू काय वाहत आहेत. धावांचा महापूर डीडी ग्राउंड भिनारवर शेलर संघाकडून पाहायला मिळतोय. जयबजरंग पॉवर शेलर ज्या संघाच्या नावामध्येच पॉवर आपण पाहतोय. अनेक वर्ष आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये या संघाचं नाव गाजताना आपण पाहतोय. आणि पॉवर जयबजरंग पॉवर शेलरने या सामन्यामध्ये देखील आपली पॉवरफुल फलंदाजी दाखवलेली आहे. या अगोदर विजय भोरी तुटून पडला होता आणि आता मात्र शॉर्ट पॉकेट डायनामिक ललित गुंदलकर तुटून पडताना पाहायला मिळतोय. विश्वास जाधव याचा खरपूस समाचार आपण पाहतोय. या हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. विश्वास जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना राऊंड विकेट. इथे या चेंडूला फुल केलेल्या
मिड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने या ज्यापासून पॉवर शैलाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावपलीकर 6 नॉट 60 धाव धावपलीकर पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्ग असं शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. फुलटा चेंडू होता, फायदा उचलता नाही, बीट होते, या फलंदाज बीट होते रिस्ट्रिक्शक. आणि इथे मात्र बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. ड्रायची मागणी केली आपण पाहू शकतो बॅटिंग साइडने. आमचे तिसरे पंच गिरीश वालन्स आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साइडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे. इथे मात्र दिशेमध्ये फरक नाही. यावेळी मात्र पंचांचा वाढचा निर्णय येतोय. आव्हान तथा वाढची रूपाने जेव्हा पॉवर शैला संघाची धावसंख्या या सिंगल पोहोचते ती 62 वर 62. लॉस फॉर द 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देक स्टोलेकच्या वरून ललित गुंदोळकरच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट षटकार. यावेळी मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. मात्र मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी. या झेलबाजूपणे फलंदाज बाद ललित गुंडोळकर याची गेली संपुष्टात. आलेला आहे भिनार संघाने आपण देखील या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ज्यापासून भिनार आपल्या होम ग्राउंडवर खेळताना जयदुर्गा बी टेमघरपाडा या संघासमोर तर टॉस केला जाईल. टॉससाठी या ज्यापासून भिनार संघाने आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय कारण जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाने किती आलेला आहे. बड्डेबाई प्रशांत गुळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. भिनार संघाने आपण या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा भिनार विपक्ष जयदुर्गा पेठ टेमघरपाडा या दोन संघामध्ये. आज प्रशांत गुळवी याचा वाढदिवस आहे. निंबवली संघाचा एक उत्कृष्ट बॅटर आणि बड्डेबाई प्रशांत गुळवी यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सर्वप्रथम प्रशांत गुळवी आपणास वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. बड्डे बॉय प्रशांत गुळवी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. हे टॉस आपण पाहू शकता. एका बाजूला स्मिथ इंडिया पाहिजे, दुसऱ्या बाजूला आई वजीर स्पोर्ट्स. बड्डे बॉय प्रशांत गुळवी यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय. बिनार संघनायक कॉल करेल. हे नाणं आपण पाहू शकता. स्मिथ इंडिया पाहिजे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आई वजीर स्पोर्ट्स निंबवली. या नाण्याच्या दोन बाजू पाहायला मिळतात.
बड्डे बॉय प्रशांत गुळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. बिना संगणक कॉल करेल. वरचा कॉल आहे बिना संगणकाचा आणि नाणं खूपच लांब जात आहे. बिना संगणकाने या टॉस जिंकलेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा. बिना संगणक टॉस आपण जिंकलेला आहे. सर्वोत्तम हे जे आयोजन केले आपण बघतोय बिनार या मैदानावर ऐवजी चषकाचं या चषकाबद्दल काय म्हणाल? खूप उत्तम असं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टेमघर पाटा संघाने टॉस आपण गेलो. सर्वप्रथम फलंदाजी करायचे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे या आयोजनाच्या आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथं खेळण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केल्या गेलेल्या या जबरदस्त भिनार संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. जेव्हा पॉवर शेलरने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर विजय भुईरच्या 41 आणि ललित गुंदोलकरच्या 23 धावांच्या जोरावर धावा कुटून काढलेले त्या 68 आणि 69 धावांचं आव्हान जवानमान पोगा संघासमोर ठेवलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीजोडी मैदानामध्ये आपण बघतोय सागर पाटील सॅगी आणि त्याच्या समेत विश्वास जाधव. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग पॉवर शेलर विपक्ष जवानमान पोगाव या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग भिनार विपक्ष जयदुर्गा पी टेमघरपाडा. भिनार संघाने टॉस जिंकलेलं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तर ओली आपण सुरू होणाऱ्या सामन्याकडे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतो सागर पाटील विथ विश्वास जाधव ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गिरीश भोईर गोलंदाज सुरुवात करेल शेलर संघाकडून. पॉवरच्या षटकामध्ये क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहू शकता. ऑफ साईडला थर्डमॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर तसेच मिड ऑफ तैनात केले गेले. ऑन साईडला आपण बघितलं तर फाईन लेग स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साइडला मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. सागर पाटील ऑफ द मार्क. एका धावने अकाउंट ओपन होते जवानमान पोगा या संघाचा. गिरीश भोईर फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय जय बजरंग पॉवर शेलर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात हलताना. तर यावेळी सामनावीर फलंदाज विश्वास जाधव. इथे मात्र विश्वास जाधव आणि इनफिल्डच्या वरून फटका तर खेळलेला मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्रक्षी चेंडू खाल्ली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना पोगा या संघाचा विश्वास जाधवच्या रूपाने. आपण पाहतो जवानमान पोगा संघाचा विश्वास जाधव गोल्डन डक वर बाद होताना. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय तुषार शेलके. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून तुषार शेलकेची ख्याती आहे. टेक्निकल बॅटर आपण पाहतोय आता मात्र ग्राउंड मध्ये एंटर होताना. गिरीश भोईर यांनी अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आपल्या संघाला. कारण दुसऱ्या चेंडूवर विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आव्हान ठेवलेलं की ते 69 धावांचं 69 या लक्ष्याचा पाठलाग जवानमान पोगा संघाला जर यशस्वीरित्या करायचा असेल तर एक भागीदारीची आवश्यकता आहे. सध्या मैदानामध्ये आपण पाहतो दोन्ही पोगा संघाचे चांगले फलंदाज आहेत तुषार शेलके आणि सागर पाटील.
गोलंदाज गिरीश भोईर बॉलिंग ट्रॅकवर व्यापीच्या टोकाकडून बोलताना, तर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आलेला नौका फलंदाज तुषार शेळके. स्विंग अँड मेस औसट ऑफ स्टंप चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज गिरीश भोईर पाहायला मिळतोय. शेला संघाकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. मिस्ट्री बॉलर आकाश वारखडे देखील या संघामध्ये एक्स्ट्रा कवर रिझन मध्ये सध्या क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र एजन गॉन बिग ब्लो, मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फसते हुए बिग फिश इन नेट. ज्या विकेटची खरं तर शेलर संघाला आवश्यक होती ती विकेट प्राप्त करताना गोलंदाज गिरीश भोईर. तुषार शेळके बॅक टू पॅव्हिलियन. आमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम राज. वा ताज नाही वा राज बोलिये. आणि राज गुरु यांना विनंती असेल की आपण व्यापारी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अगर हमें ताज है लेकिन निंबोडी के पास राज है. राज गुरु आपल्या विनंती असेल आपण व्यापारी आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र आडव्या बॅटना फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. त्रिमूर्ती गायकरच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा त्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चेंडू अडवला जातो डीप मिड रिझन मध्ये. तो एक धाव फलंदाज त्रिमूर्ती गायकर पूर्ण करतोय. त्रिमूर्ती गायकर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. पोगाव संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-8 जवानमन पोगाव संघ आपण पाहतोय 69 लक्षाचा पाठला करताना. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 61 धावांची अजून आवश्यकता आहे. 12 मॅन आपण बघा हर्ष गायकर जे एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत. ऑलफील्डचे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहेत. सध्या राखीव खेळाडूच्या भूमिकेमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. गिरीश भोईर यांनी 2 धक्के दिलेले आहेत. आपण पाहतो विश्वास जाधव आणि तुषार शेळके हे 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. आणि आता मध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर मिस्ट्री बॉलर आपण पाहतोय आकाश वारगडे. आकाश वारगडे याने या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मग भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धा असो, नेहमीच त्याचा दबदबा या मैदानावर राहिलेला आहे. अनेक सामने आपल्या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेले आहेत. तोच गोलंदाज सध्या आकाश वारगडे बॉलिंग ट्रॅकवर. मिस्ट्री बॉलर सामनागर फलंदाज सागर पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जाते वाईड ऑफ लॉंग चेवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सॅगेच्या बॅट बंदूला बिग ब्लास्ट. गेलो ना त्रिमूर्ती गायकर यांनी केलेलं आहे. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 14 वर. इथे मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने त्रिमूर्ती गायकर याची केली मात्र इथे समाप्त होते. तिसरा
स्थिती आपण पोगाव संघाचे कारण ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग जन्मान पोगाव संघाकडून पाहायला मिळत नाही. कारण आपण बघितलं तर विश्वास जाधव का सोडून तुषार शेळके ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती आणि त्यानंतर त्रिमूर्ती गायकरांनी सुरुवात तर चांगली होती मात्र खेळपेटवर तो तळ ठोकून फलंदाजी करू शकलेला नाही. बाद ओव्हरी आपल्या संघासाठी 2 षटकाच्या मदतीने 13 धावांचं महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. 14 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 1 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज देखील 1 या धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 14 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. या चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 14 धावा. पुन्हा एकदा लेग स्पिन आपण पाहतोय. या चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. विविध आपण पाहतोय आकाश वारकडेकडे मिस्ट्री बॉलर आहे. विविध नटलेले चेंडू त्याच्याकडे आहेत. वेगवेगळ्या चेंडूंचा वापर तो नेहमीच करतोय. इथे देखील आपण पाहतोय फलंदाजा बीट केले. कल्पेश पाटीलला काही समजू शकलेला नाही हा चेंडू देखील. स्कोर इज कॉन्स्टंट. 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप पंचांचे हात समांतर धावा मिळेल वाईटच्या रूपाने अवांतर आणि अवांतर धावने पोगाव संघाची धावसंख्या अखेर सिंगल पुढे सरकते 15 वर पोहोचते. लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. आपण पाहतोय तब्बल 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आकाश वारगडे बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. सरळ बॅटने फटका केलेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगली क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे. एक धाव फलंदाज कल्पेश पाटील पूर्ण करतोय. एका धावेने या स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि पोगाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आजच्या दिवसामधील पहिलाच सामना आपण बघतोय जय बजरंग पॉवर शेलार विपक्ष जहानमाना पोगाव या 2 संघामध्ये पूर्णपणे पकड मजबूत सध्या आपण बघूया शेलार संघाच्या सामन्यावर. आकाश वारगडे सामनाकर फलंदाज सागर पाटील. इथे मात्र आडव्या बॅटने फटका केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. केवळ एक रिझन मधून सीमा पार एक टप्प्याने चौकार. संख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 20 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे. नाही ना 12 चेंडू मध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. करंट रन रेट आपण पाहतो या कमी आहे 10चा आणि म्हणूनच आता अस्किंग रन रेट खूपच वाढला गेलेला आहे. तब्बल 12 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. डू और डाय सिच्युएशन आता मात्र इथे यजमान पोगाव संघासमोर करू या मरूची स्थिती पाहायला मिळते. आपण पाहू शकतो व्यापड्याजवळ बड्डे बॉय ज्यांचा वाढदिवस आहे प्रशांत गुलवी आणि त्यांच्यासमोर राज गुलवी आगरा में ताज है लेकिन निंबोली के पास राज है. राज गुलवी यांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. या पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना भावेश पाटील धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 20-49 धावांच्या इथून अजूनही आवश्यकता मात्र 11 चेंडूचा खेळ शेष आहे. जबरदस्त पॉवर शेलारचं पार्ट खूपच जड पूर्णपणे सामना झुकलेला आहे. आपण पाहतोय या शेलार संघाच्या बाजूने स्विंग अँड मेस ऑफ कटरचा वापर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय
उंच पुरासा गोलंदाज आपण पाहतो सध्या बॉलिंग ट्रॅकवर भावेश पाटील. आणि भावेश पाटील हा आपण बघितलं तर 2 चेंडूवर भाव खाऊन देखील गेलेला आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव त्याने हाताळलेले आहेत. यावेळेला मात्र खराब चेंडू, कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाजाच्या चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर चेंडू सीमापार षटकार. आउट बॅटने या चेंडूला टोलले ते मिडविकेट क्षेत्रामध्ये मोठा फटका इथे खेळता आला नाही. खरं तर फ्रीट चेंडू होता. मात्र फक्त एकच धावेने समाधानी दोन्ही फलंदाज पाहायला मिळाला. धावसंख्या सिंगल नाही. पोगाव संघाची पोहोचते ती 28 वर 28. तिसरं षटक मार्गस्थ भावेश पाटील तिसरं षटक घातलं तर भावेश पाटीलचा सामना करत फलंदाज सागर पाटील. इथे स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. फक्त एकच धावगेने संधी मिळेल फलंदाजांना. या सिंगल या पोगो संघाची धावसंख्या 29. पुन्हा एकदा ऑफ कटरचा वापर इथे पाहायला मिळाला होता. केवळ एकच धाव फलंदाज एका धावेने धावतो घालता रोलले. मात्र एका धावेने काही साध्य होणार नाही आणि एका धावेने या शेलार संघाला देखील विशेष काही फरक पडणार नाही. पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतोय सध्या हा जन्मन पोगो संघ. कुठे धावांचा पाठला करताना संघ दिसलेला नाही. यावेळी मात्र अस्कोएकचा फटका चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सहा चेंडूमध्ये तब्बल इथून 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल. हा सामना जर जर्मन पोगो संघ जिंकायचा असेल तर मिशन थोडंसं इम्पॉसिबल कठीण होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 चेंडूमध्ये इथून 35 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार इथे मात्र ठोकावे लागतील पोगो संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. लक्ष आता उघड बंधना आपण पाहतोय जन्मन पोगो संघासाठी. गोलंदाज समाधान पाटील येते बॉलिंग ट्रॅकवर. शेवटची षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली. 6 चेंडूने 35 धावा हे समीकरण अवघड पाहायला मिळत आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. मात्र त्याला होल देऊन चेंडू गोल होतोय सीमा पार. लॉंग अँड रिझन मधून चौकार.
5 चेंडूचा खेळ शेष आणि 5 चेंडूमध्ये या तब्बल अजून 31 धावांची आवश्यकता आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला मिडक रिजन मध्ये आणि आता आपण म्हणू शकतो की या आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग जेवण पोगो संघाच्या डोक्यावर. पराभवाच्या छायेत आपण पाहतोय या तो पोगो संघ आणि विजयाच्या उंबाट्यावर आता मात्र शेलार संघ. इथे या पंचायत वाईट अवांतरता वारच्या रूपाने मात्र विशेष काही फरक पडणार नाही. इथून पराभवाचं धावांचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न पोगो संघाकडून केला जाईल. कुठला ऑप्शन त्यांच्याकडे आता उरलेला नाही. इथे गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. एक मारा लेकिन शॉलेट मारा सॅग आपण बघतोय. त्याच्या बॅट मधून षटकार मात्र उशीर झालेला आपण बघतोय. जेव्हा विजल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं जाते. अशा फटक्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती, मात्र ते फटके त्रिमूर्ती गायकरचा जर अपवाद वगळला तर एकही फलंदाजाला आणि आपण बघितलं तर सागर पाटीलला देखील भरपूर वेळ खेळपट्टर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये फरकटताना फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र जास्त दूर चेंडू ठेवला जातोय. आव्हान देता वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते. 47 धावा. पराभव अटल आपण बघतोय पोगो संघाचा, मात्र इथून पराभवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय. पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. यावेळी मात्र मिस टायमिंग कॉक रिझर्व मध्ये सचिन भोईर सेफ हँड आणि इथे मात्र सागर पाटीलला जावं लागेल डगवटच्या आश्रयाला. विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतोय जेव्हा पॉवर शेलर नावाप्रमाणेच नक्कीच या संघाने पॉवरफुल परफॉर्मन्स केलेला आहे. सर्वप्रथम फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील युनिटी पाहायला मिळालेलं आहे. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या संघाने चांगली कामगिरी केलेली आपण पाहू शकतो. बॅटिंग असो, फिल्डिंग असो, बॉलिंग असो. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आपण पाहतो या सामन्याची. गोलंदाज समाधान पाटील तर सामोरे जाईल फलंदाज प्रफुल्ल पाटील. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. या शतक्षक चेंडू खाली पुन्हा एकदा सचिन भोईर शेलरचा वंडर बॉय आणि त्याच्या माध्यमातून आणखीन एक झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. प्रफुल्ल पाटील याची केली संपुष्टात. फक्त एखादा चेंडूने दूर आपण बघतोय जेव्हा पॉवर शेलार संघ विजयापासून. आणि या समाधान पाटीलला विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकवर समाधान पाटील पाहायला मिळत आहे. हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर विवेक पाटील. यावेळी हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका फांडिंग रिझन मधून चेंडू सीमाच्या बाहेर जातो. मात्र जर्मन पोगो संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हडलक तुषार शेळके, हडलक सुदर्शन शेळके, त्रिमूर्ती गायकर, सागर पाटील आणि अभिनंदन जबरदस्त पॉवर शेलर अभिनंदन सचिन भोईर, आकाश वारगडे आणि स्पेशली अभिनंदन संदीपजी